हॅलो, कृपया सगळ्यांनी जागेवर बसायचं. माननीय महापौर मध्ये तिथे आलेले, कृपया सगळ्यांनी जागेवर बसायचं. जागेवर बसायचं. कृपया सगळ्यांनी जागेवर बसायचं प्लीज. हॅलो, कृपया सगळ्यांनी जागेवर बसायचं. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महासभा पार पडलेली आहे. सर्व विषय हे सहमतीने सगळे झालेले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने होतं. आणि महासभेमध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरे होतात, त्याच्यात फार काय मनावर घेण्यासारख्या नव्हत्या. परंतु नवीन काही सदस्य आहेत आणि त्यांना कसं बोलावं, काय बोलावं हे कळत नाही, कुठच्या कॉमेंट्स कराव्या हे कळत नाही. परंतु त्यांना आम्ही तशीच कल्पना दिलेली आहे. पुढच्या वेळी असं काही ते करणार नाही असं मला खात्री आहे. तर कुठले कुठले महत्त्वाचे विषय होते यामध्ये की ज्या विषयावरती चर्चा झालेली आहे, त्या विषयावरती मतदान घ्यावं लागेल? बघा, महिला बालकल्याणचे सदस्य असतील, आरोग्याचे सदस्य असतील, त्याचप्रमाणे प्रभाग रचना असेल, पाणी पुरवठ्याचे आहेत, फेरीवाल्यांचे विषय आहेत, उद्यानांचे विषय आहेत, असे अनेक विकास कामांचे विषय आलेले आहेत. तेवढेच विषय अजून बाकी आहेत, ते पुढच्या विशेष सभेमध्ये येतील. सकाळी बजेट दाखल झालेल्या स्थायी समिती सभापतीने त्यावर देखील चर्चा 25 तारखेला होणार आहे. आणि एखाद दोन विषय सोडले तर सर्व विषय सहमतीने झालेले आहेत. सभा नियम आहेत, सगळ्यांना लागू आहेत. यावेळी नवीन आहेत, नवीन त्यांना नियम माहीत नाही, त्यामुळे आम्ही यावेळी लेट गो केलेला आहे. पुढच्या वेळी नियमाप्रमाणे कामकाज चालवलं जाईल. तुम्ही धक्काबुक्की झालेली आहे, कोणते विषय होते, कशामुळे धक्काबुक्की झाली? मुळात परिस्थिती अशी आहे की बहुजन विकास आघाडीचे काही लोकप्रतिनिधी हे मान्य करायला तयार नाहीत की वसई आणि नालासोपारामध्ये त्यांचा पराभव झालाय. लोकांनी त्यांच्या आमदार पदाच्या उमेदवारांना नाकारलंय. आणि हाच उल्लेख ज्या वेळेला घोषणाबाजी झाली त्यावेळेला हा उल्लेख झाला की लोकांनी नाकारलाय. परंतु त्यांना का झोंबलं हे मला कळत नाही. मुळात लोकशाहीमध्ये आम्हालाही वर्षानुवर्ष लोकांनी नाकारलं, आम्ही ते स्वीकारलं आणि आम्ही मोठ्या मनाने पुन्हा एकदा कामाला लागलो. परंतु आजही काही त्यांचे नगरसेवक जे आहेत, काही त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते हे सत्यच स्वीकारायला तयार नाहीत. आणि त्यामुळे नाकारलंय हा शब्द कसा वापरला किंवा घरी बसवला हा शब्द कसा वापरला, असं करून त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने वागायला सुरुवात केली, काही अपशब्द वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचे सुद्धा सदस्य जे होते त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. आणि त्यामुळे त्यानंतर जो काही प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी बघितला. हा अत्यंत निषेधार्ह. सभेमधल्या या महासभेमध्ये जनतेनं नाकारल्याचा आणि विषयाचा अर्थात काय संबंध होता की त्याच्यामुळे जनतेनं नाकारला हा विषय काढला? कारण विषयाची सभा महासभा मुळात बोलताना वेगवेगळे शब्द आले, वेगवेगळे विषय आले, घोषणा आल्या, त्याच्यावरून जनतेने जे नाकारलंय त्याच्यावरती आला विषय. परंतु शेवटी कसं आहे की आपण लोकशाहीमध्ये आहोत, जे सत्य आहे ते स्वीकारायला हवं. आणि मुळात त्याच्यावरून एवढा गदारोळ किंवा शिवीगाळ किंवा अपशब्द वापरण्याची गरज नाही. तो जो काही विषय आला, घोषणाबाजी झाली, आमच्याही सदस्यांनी घोषणा दिल्या, त्यांच्याही सदस्यांनी घोषणा दिल्या, आणि त्यामुळे बोलताना हा विषय आला. परंतु त्याच्यावरती इतक्या खालच्या पातळीवरती जाण्याची गरज नाही. आता तो विषय संपलेला आहे. सन्माननीय महापौर साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती वादावरती पडदा टाकलेला आहे. त्यामुळे आम्ही हा विषय पुढे वाढवू इच्छित नाही. परंतु लोकशाहीमध्ये आपला पराभव स्वीकारण्याची मानसिकता ही लोकांनी तयार करायला पाहिजे, बहुजन विकास आघाडीवाल्यांनी पण तयार करायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही महासभेमध्ये जर घोषणा देत असाल तर त्यांनी घोषणा देणं चुकीचं आहे असं वाटतं? मुळात जर आपण सुरुवातीपासून सभेत असाल तर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी, कुठल्याही नगरसेवकांनी एकही घोषणा दिली नाही. सुरुवातीपासून बजेट मांडण्यापासून अनेक वेळेला बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आपल्या पक्षाचा आणि नेत्यांचा उदो केला. हे 4 ते 5 वेळा घडल्यानंतर ज्या वेळेला बुलेट ट्रेनचा विषय आला त्यावेळेला हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे, नरेंद्र मोदीजींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, आणि त्याचं एक केंद्र किंवा त्याचं एक आपलं स्टेशन हे नालासोपारा पूर्वेला होतंय, त्याला विरार स्टेशन नाव आहे.
आणि ते झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये नरेंद्र मोदींच्या म्हणजे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदीजी ऐसा हो आणि भारतीय जनता पार्टी आणि भारत माता की जय या घोषणा दिल्या. याच्यामध्ये कुणालाही डिवचण्याचा, कुणाच्याही विरोधात नव्हता. तुम्ही तुमच्या नेत्यांच्या समर्थनात घोषणा दिल्या, आम्ही शांत राहिलो. मग आमच्या नेत्यांच्या घोषणा दिल्यानंतर तुम्हाला का ते लागावं, झोंबावं? तुम्ही तर 5-5 वेळा घोषणा दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी एकदा घोषणा दिली आणि तेही नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत, म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आहेत. त्यांची जर घोषणा दिली, भारत माता की जय घोषणा दिली, तर तुम्हाला का झोंबावं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यामुळे काय म्हणतात ते की सभागृहामध्ये आज जे काही झालं, महापौरांनी त्याच्यावरती पडदा पडलेला आहे. त्यामुळे तो विषय आता संपलेला आहे.